जावं लागत. आम्हाला हो ना सुट्टीच तिकडे. असते. आणि अगदीच प्रसंग काही आलाच अगदी की आजूबाजूला पाणी साचलंय आणि हम्म, शाळेत हम्म, म्हणजे पालकांची सोय करायची आहे, तर आम्ही सगळे हम्म. जवळच राहतो ना, तर कोणी पण पटकन जाऊन ती सोय करू शकतं. होय काय? बर बर, ते चांगलं आहे एका दृष्टीनं. हां, ते चांगलं. आज आताच 7 वाजता हे कलेक्टर साहेबांचं लेटर आलं. हो, आमचं पण आत्ताच आलं थोड्या वेळापूर्वी. हा, मग ते मुलांना पाठवलं व्हॉट्सअपवर. अच्छा. हा, त्यामुळे मग त्यांचं ते त्यांनी 3 दिवस सहाय्य अलर्ट दिलंय ना कोल्हापूर जिल्ह्याला पण. हो, 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 हो. त्यामुळे मग बरं ताई, आज तुम्हाला मेसेज टाकलेला मी. हो, हो. म्हणून मी तर तयारच तर आहे. ते काल मी जी मेसेज हे शेअर केली, माझी स्वामी समर्थांच्या कृपेनं 21 जूनला हां. जे मी चंदीगडला प्राईज जिंकलं बरोबर. आणि त्याचं ते 3 छायाचित्र टाकलीत ना. हो, पाहिले मी ते. हो. हा, ती आणि ते ऍक्च्युली मला ते ते नोटा आहेत ना, त्या 5,000 म्हणजे टोटल सगळे मिळून 5,000 आहेत ते. हो? मग ते बापरे! 500च्या वरती दिसत आहेत, पण त्या 500च्या 10 नोटा आहेत ताई. अरे वाह! बघा. आणि ते सर्टिफिकेट मिळालेलं मला, ते एफडीपीचं म्हटलं ना मी, हो, हो, हो. योगाचं सर्टिफिकेट. हो, हो, हो. आणि ते वरती ते मी उभी आहे ना, तर हां. ते मला प्राईज ते डायरेक्टर सरांच्या डायरेक्टर साहेबांच्या हस्ते मिळालं ना. अच्छा. हां, हां, हां. बरोबर. ते आहे ते सगळं. मस्तच आहे. मग ते खूपच हा, ते छान. काल तुम्हाला जी स्टोरी मी हे सांगितली ना, हो, हो, त्याचं हो. आहे ते सगळं. आणि तुम्ही कॅम्पस बघितलं तो हो, हो. NITT किती सुंदर मोठा आहे. आहे तो. खूपच हो, खूप छान. सुंदर आहे तो हो, चंदीगडचा. हो. खूप आणि छान. भर वस्तीमध्ये आहे ताई तो. हो का? हो, जवळजवळ 30 ते 40 एकर आहे तो. बापरे! एवढा मोठा कॅम्पस आहे तो. बापरे! कमाल. बरं, आजची आजची मी तुम्हाला ते शेअर केलेली होती. हां. तर कसं आहे ताई, काय काय गोष्टी आपल्या दैवाधीन म्हणजे आपल्या परिस्थितीच्या बाहेर असतात काय काय हो. गोष्टीला. मग ज्या बरोबर. ठिकाणी आपली पूर्वी मी सांगितलेलं आहे की हां. ज्या ठिकाणी आपली म्हणजे आपलं ताकद पोचत नाही, आपली बुद्धी पोचत नाही, बरोबर. आपल्या परिस्थितीच्या बाहेरच्या असतात, हो, हो. तिथं आपल्याला जर विश्वास आणि म्हणजे तुमच्यामध्ये सबुरी, श्रद्धा आणि सबुरी असेल तर अगदी, तुम्हाला अगदी. परमेश्वरी शक्ती सुद्धा मदत करते. अगदी बरोबर आहे. मग खरं. त्याच्यासाठी तरी ताई तुम्ही बघितले असेल, हं. तुम्हाला 2 फोटो टाकलेले आहेत मी. हां, हां. तर ते एक फोटो आहे ते आतमध्ये साप दिलेला आहे. हां. तर त्या सापाचं शेपूट दिसतंय तुम्हाला. अच्छा. आणि दुसरा जो आहे ते ऍक्च्युअली ते सर्पमित्र जे आहे त्यांनी तो साप काढलेला आहे ना, ते काठीवर घेतलेला आहे त्याला पकडण्यासाठी. हो का? हा, ते तुम्ही बघितले का दोन्ही? ते म्हणजे आजची जी स्टोरी सांगणार आहे तुम्हाला हो, मी स्वामींची बघितलंय. हो. तर तर ताई कसं आहे, मला तर कधी कळलंच नाही काय ते. म्हटलं तिथे ते कुऱ्हाड वगैरे काही-काही आहे. हो, ते हो. एवढं मग ते लक्षात कसं आहे नाही. ताई सांगते मी. हां. तर मी 2018 साली माझी रत्नागिरीला बदली झाली. अच्छा. आणि 2019 ते 2023 पर्यंत हं. मी लेडीज हॉस्टेल की तिथंच राहत असल्याने वॉर्डन सरांनी मला सांगितलं, मॅडम तिथं राहता तर तुम्ही वॉर्डनचं काम करा म्हणून. हां, 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 हां. आणि तर माझ्याबरोबर एक क्लास 3 म्हणून दिलेला होता, म्हणजे वॉर्डन म्हणून, म्हणजे माझ्या हाताखाली. हां, हां, हां. आणि मग बाकीचे तर कसं होतं 24 तास मी तिथं, मला एका साईडला म्हणजे ऑफिस पहिल्यांदा स्टार्टिंग होतं म्हणजे पहिल्यांदा गेट होतं, गेट नंतर पुढं तुमचा डोअर होता हां, आणि हां. साईडला लेफ्ट हँड साईडला मी सांगितलेलं मला हॉटेलचं काय गरज नाही, कारण मी एकटीच होते ना त्यावेळी. माझे पती बीडला कामानिमित्त होते. बरोबर. हां. आणि मग मी म्हटलं पसारा मला आता करायचंच नाही, कारण दरवेळी किती ठिकाणी जिथं करायचं. नोकरीला बरोबर. जाईल तिथं पसारा. बरोबर, मग बरोबर. त्यामुळे म्हटलं आता मी इथं म्हणजे एका खोलीमध्ये राहीन म्हटलं. हां. आणि मुली
हॉस्टेलमध्ये डबा आणतात त्याच्याप्रमाणे मी डबा मुलींच्यासाठी मागवतात तो डबा माझ्यासाठी मागवेन. अगदी बरोबर. आणि बाकीचं सगळं जे मला जे हे आहे म्हणजे झोपायला पलंग किंवा फर्निचर वगैरे ते कॉलेजचं होतं. हां, हां, हां. म्हणून मी ठरवलं की मला आता पसारा काय करायचं नाही म्हणून. हां, हां. म्हणून मी तिथं बाजूच्या तिथे एका खोलीमध्ये राहिले. अच्छा. आणि लेफ्ट हँड पासून म्हणजे असं मुलींची रूम सुरू होत होती. हां. असं 3 मजली ते हॉस्टेल होतं. 3 मजली? आहे 3 मजली हॉस्टेल. अच्छा, आणि अच्छा. जवळजवळ नाही म्हटलं तरी 108 मुलींची सोय होती त्याच्यामध्ये. बापरे! हां, हां. आणि 108 मुली आणि काही वेळा आम्हाला तिथं 120, 122 म्हणजे काही वेळा डिग्री कॉलेज झालं तर डिग्री कॉलेजच्याही मुली तिथे ॲडजस्ट कराव्या लागल्या. म्हणजे तो ओह! आकडा 130, 132 पर्यंत गेला. हां, हां, मग हां. अशा वेळा सगळ्या मुलींना माझं काम काय होतं, हं. तर मुलगी कुठं निघाली की सही द्यायची की व्यवस्थित चेकआउट करायची की बाबा ती घरी पोहोचते का नाही बरोबर. हां, किंवा हां. संध्याकाळी 7 वाजता त्यांची अटेंडन्स घ्यायची. अच्छा. कोणी मुलगी आजारी पडली हे झाली की तिला हॉस्पिटलला घेऊन यायचं. नंतर ते क्लास 3ला वगैरे सांगण्यात आलं किंवा त्यांच्या यांना हां. पालकांना कल्पना द्यायची. म्हणजे कॉलेज झालं की हे जॉब होता माझा. अच्छा, अच्छा. हां. तर कसं झालेलं आहे इतर डिपार्टमेंटला कसं आहे हे कॉलेज हॉस्टेलला किंवा ह्याला वॉर्डन म्हणून स्पेसिफिक जागा असतात. हां, हां, तर हां. तसं आमच्या पॉलिटेक्निकला अजून जागा मंजूर झालेल्या नाही आहेत. म्हणजे अच्छा, हां. जिथं ते काम करतात प्रोफेसर किंवा हेड ऑफ द डिपार्टमेंट त्यांनाच हॉस्टेल, लेडीज हॉस्टेल किंवा जेंट्स हॉस्टेल हे कामं सांभाळावी लागतात. अच्छा, अच्छा. हां, हां. हां, असं आहे. तर मला सांगितल्यावर मी म्हटलं ठीक आहे मग. आणि हं. त्याच्याप्रमाणे मी काम सांभाळायला लागले. हां. आणि तुम्हाला माहीत आहे की कोकणामध्ये म्हटलं की साप हा प्रकार भरपूर आला. म्हणजे पुरसं असो, घोणस असो किंवा हो, हो. आपल्याला म्हणजे तुम्ही अगदी संध्याकाळी बाहेर निघाला की तुमच्या पायातनं मधून जातो एखादा साप. म्हणजे हो. तुम्ही तिथं राहायला गेला की तुम्हाला त्याला तोंड द्यायलाच लागतं त्याला, त्या गोष्टीला. बापरे! अंगावर शहारे असं येतात. असं असा प्रकार आहे. तर पहिल्यांदा मला मला ते भीती वाटत होती. पण तिथं दरवेळी जाताना तुम्ही पाय हलवत जायचे. म्हणजे काय होतं पाय तुम्हाला ते साफ असेल तर ते निघून जातो ना की हां, 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 हां. एकदम असं ते असायचे किंवा काठी घेऊन वगैरे. हां, आणि हां. शक्यतो 7च्या नंतर बाहेर पडतच नव्हतो. कारण संध्याकाळी साप बाहेर पडायची वेळ असते ना बेडकाला खायला हो, वगैरे. हो, हो, हो. तर साधारण जून महिन्याचं ताई पहिली असं सांगते तर तुम्हाला मी 2 वेळा देवानं मग कसं वाचवलं, स्वामींनी कसं वाचवलं. त्या हां, हां. काळामध्ये मी स्वामी समर्थांचंही नामस्मरण करत होते आणि दत्तात्रयाचंही नामस्मरण करत होते. हां, हां. दिगंबरा दिगंबरा हां. श्रीपाद वल्लभ दिगंबरा म्हणून. बरोबर. हां, हां, हां. मग ते पहिलं जे मी तुम्हाला फोटो पाठवले हां. तर कसं आहे हं. 2019 सालची गोष्ट ही. अच्छा. तर हां, हां. रात्री 12-12:30च्या दरम्यान हां. एक मुली 3-4 मुली असं हे तुम्हाला माहित आहे की संध्याकाळच्या वेळेला एखाद्या वेळी अभ्यास करत बसतात वगैरे ना. हो, हो. बरोबर आहे. हां. तर ते तिथं म्हणजे एंट्रन्सच्या म्हणजे मागील रूम होती त्याच्या तिथून पुढं 1 फूट अंतरावर आडवी भिंत होती तिथं. अच्छा. हां, हां. तिथं स्टोरिंग एरिया वगैरे होता. तर तिथं त्याला काहीतरी हलतंय असं दिसलं. ओह! हां, हां. तर ते हलतंय असं दिसल्यावर मग ते लगेच त्या भिल्या आणि मला रात्री झोपलेले होते मी. तर मला त्यांनी दारावर हाक दिली, "मॅडम उठा, उठा." तर हां, तिथं हां. काहीतरी हलतंय. मग अशा वेळी मी उठले हां, हां. आणि जरा हे करत बसलं तर मला ते शेपूट दिसलं. अरे बापरे! मग ते असे शेपूट दिसल्यावर कसं आहे आपल्याला हां.
थोडंसं टेन्शनच येतं. अशा वेळी आपल्याला डोकं शांत ठेवावं लागतं ना. अगदी बरोबर तर आहे. मग मी प्राचार्यांना फोन केला हां. की असं असं लेडीज हॉस्टेलमध्ये मला साप दिसतोय. हां, तर हां, हां. आता काय करायचं? ते म्हणाले, मॅडम आता मी हे आहे बघा तुमच्या लेवलवर तुम्ही प्रयत्न करा. अरे म्हणजे ते बापरे! शेवटी मलाच त्यांनी सांगितलं की तुम्ही याच्यावर काहीतरी तोडगा काढा. अच्छा. हां, हां, हां. मग अशा वेळी माझ्याकडे काय 2-3 सर्पमित्रांचे नंबर होते. हां, हां. मग त्यांना मी बोलवलं. अरे वाह! म्हणजे की असं असं लेडीज हॉस्टेलमध्ये सर्प मुलींना सांगितलं तुम्ही पहिल्यांदा तुमच्या रूममध्ये जावा कारण अशा वेळी गोंधळ करण्यात अर्थ नव्हतं. बरोबर. हो, हो. मग त्या मुलीनं सांगितलं आणि मग सर्पमित्रांना बोलवलं. 2-3 फोन केले. तर अच्छा. त्यातले 2 जण तयार झाले. अच्छा. जवळच राहत होते. मग ते 1च्या दरम्यान आले हां. आणि मग सरांना मी फोन करून सांगितलं की मी लेडीज हॉस्टेलमध्ये सर्पमित्रांना घेतीये. हां, हां. नोंद वगैरे करून की की हं. कशासाठी परत सीसीटीव्ही कॅमेराज वगैरे असतात ना. हां, हां. बरोबर. मग त्यांनी ते आतमध्ये आले हां. आणि त्यांनी विजेरी टाकून बघितलं. तर अच्छा. त्यांना पहिला कळलं हे सर्प कारण कसं आहे हां. ते सर्प तो साप जो होता तो हं. साधारण 1 फूट लांबीचा होता आणि निमुळता होता. हां, त्यामुळे तर लक्षात आता आलं नाही. साधारण एक याच्यामध्ये तर ते हं. काय झालं आतमध्ये घुसला अच्छा. हां. आणि आतमध्ये घुसला हं. आणि कसं आहे लेडीज जर समजा मुलींच्या वस्ती आतमध्ये कुठं रूममध्ये गेला असता तर सामानामध्ये त्यांच्या ओळखणं कठीण झालं असतं. हो, 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 तर हो. ते आतमध्ये घुसला तर त्याला ते सामानाच्या तिथं तुम्हाला माहिती आहे ना भिंती हे राहिलेलं असतं भिंतीच्या दरा गॅप असतात. राहिलेल्या असतात ना. हो, हो, हो. त्याला काय म्हणतात तुम्ही भिंतीच्या पोकळी राहिलेली असते ना. गॅपच ना आपलं ते. हा गॅप हां. भिंतीमध्ये. हां. तर तिथं त्याला वाटलं की काहीतरी आहे म्हणून ते आतमध्ये त्यानं तोंड घातलं ओह! आणि आतमध्ये तोंड घातल्यावर त्याचं त्या याच्यामध्ये आतमध्ये तोंड घातल्यावर ते त्याच्या याच्यामध्ये भिंतीच्या गॅपमध्ये आतमध्ये गेला साधारण एक हां. वीटभर गेला आणि त्याचं तोंड तिथं अडकलं ओह! आणि मग त्याला काय बाहेरही येता येईना आणि आतमध्येही जाता येईना ना. हां, बरोबर. त्यामुळे मग तिथंच वळवळ तो करायला लागला. हां. पण म्हणजे असं त्या नाही तर मुलीनं तिथं परमेश्वरानं तिथं त्या अडकवलं. पोकळी त्या गॅसमध्ये हां. तिथं म्हणजे परमेश्वरानं त्याला हे करण्यासाठी अडकवलं. बरोबर. पकडण्यासाठी सापळा रोखलं. हो, हो. आणि मग यांनी बघितलं ते. हां, ते हां. म्हणाले बघितल्यावर ते म्हणाले, "मॅडम हे हं. खूप चांगलं झालं की तिथंच तो अडकून बसला. आतमध्ये गेला असता तर आम्हाला हो. शक्य नव्हतं ना, की बाबा खरंय. कुठं गेलाय वगैरे हे." बरोबर, मग त्यांनी बरोबर. काय केलं मला सांगितलं की आतमध्ये होता. तर हां. त्याला असं शेपटीने हे करून ते म्हणाले तुटून निघेल. हां, हां. त्याच्यापेक्षा मग त्यांनी काय केलं माहितीये हातोड्यानं हां. तेवढी ती एक जवळ-जवळ 1 फूट भिंत म्हणजे खाली फरशी होती ती काढली. बापरे! हां, हां. आणि ती काढल्यावर मग त्यांनी तो साप जो होता तो काठीच्या साहाय्यानं असं ते म्हणतं खेळवत-खेळवत त्याला बाटलीमध्ये तो भरला. बापरे! आणि बाटलीमध्ये भरला आणि तो मला दाखवला आणि मग आम्ही प्रिन्सिपलला हं. ते हे पाठवून दिलं. तो ताई फुरसे टाईपचा हे बापरे! होता साप. फुरसं होतं हां. ना? फुरसं. पण तो विषारी एकदम. फुरसं विषारी नसतं ना म्हणतात? पुढचं विषारी असतं. पुढचं घोणस वगैरे विषारी असतं. हो का? धामण वगैरे विषारी नसतं ते. अच्छा, पुढचे अच्छा. जर तुम्हाला चावलं तर तुम्ही एक हं. 10 मिनिटाच्या आत तुम्ही खलास होता. एवढं बापरे! विष असतं त्याचं. हो? फार खूप बापरे! होता तो ताई. आणि बापरे! वेगळ्या आणि सगळ्या याचं तुमच्या हां. सगळ्या म्हणजे सापावर चावल्याचं प्रायव्हेट याच्यामध्ये क्लिनिक्समध्ये अवेलेबल नाही. गव्हर्नमेंट क्लिनिकमध्येच त्याचं औषध अवेलेबल असतं. बापरे! आणि कारण तिथपर्यंत त्याचं कसं आहे, ती चावल्यावरनं लस असते ना, ती हां. सापाच्या याच्यापासूनच बनवतात विषापासून. हो का? मग ती गव्हर्नमेंट हॉस्पिटलमध्येच अवेलेबल असते. बाकी भेटते दुसरीकडे कुठेही नसते ताई. बापरे!
हो. आणि कसं आहे, परमेश्वर ते झाल्यावर सगळ्या मुली खाली आल्या, थँक्यू थँक्यू सर हो, घाबरल्या मॅडम. असतील ना तर मी सगळ्या? हो ना मुली स्वामींना म्हटलं, स्वामी दत्तांना म्हटलं, तुम्हीच आज वाचवलं म्हटलं. खरंच, खरंच. हां, बापरे! हां. मग तुम्हाला त्याच्यासाठी मी ज्यावेळी तुम्ही ताई हा हे तुम्ही शेअरिंग कराल हा अनुभव, हो, हो. त्यावेळी ते फोटो पण टाका. नक्की, नक्की, नक्की बरं. टाकणार ते. आणि दुसरा त्याच्यानंतर हां. साधारण 2020 साली घडलेला आहे. अच्छा. हां, हां. तर कसं आहे, हं. तर मुली तुम्हाला माहिती आहे एकत्रित आता हॉस्टेलला मुलींना टाइमपास काहीतरी पाहिजे म्हणून टीव्ही त्यांनी दिलेला होता. अच्छा. हां, हां. मग मुली साधारण 7 ते 9 वाजेपर्यंत त्यांना सेपरेट हॉल होता आणि अच्छा. त्या हां. हॉलमध्ये ते टीव्ही बघायला यायचे. हां, 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 हां. तर ते काय आपले स्टार प्लस असो, जी टीव्ही त्यांना पाहिजे तो टीव्ही ते बघत बसायचे. अरे बापरे! हां, हां. हां, तर ताई आता हं. ते काय-काय ठिकाणी ओपन म्हणजे खिडक्या वगैरे असेल माहीत नाही. तर हां, एकदम 7:00-7:30ला एक मुलगी आली माझ्याकडं. हां, "मॅडम, मॅडम, हां. तिथं साप आहे." अगं बाई! मग ती मला म्हणाली, "कुठे आहे साप?" आता वरती आपण ते आजकाल एल-सी-डी टीव्ही असतो ना, हो, 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 हो. त्या एल-सी-डी टीव्ही लावलेला होता. हां. तर त्याला साईडला टेप लावलेले होते ना. हां, 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 तर हां. त्या एल-सी-डी टीव्हीवरून जाताना त्या टेपमध्ये मोठा टेप लावलेले होते. त्या अच्छा. टेपच्या स्टिकमध्ये तो अडकून बसला. बापरे! आता ते कमाल. स्टेपमध्ये ऐकून बसला. हां, ते मुलींनी बघितलं तर तिथं काहीतरी हालचाल आहे. तर हां, ते लगेच माझ्याकडे आले. "मॅडम, मॅडम, हां. असं-असं आम्ही बघितलंय साप." मग त्या सगळ्या मुलींना मी बाहेर काढलं आणि परत मी सर्पमित्राला बोलवलं. म्हणजे किती जबाबदारी होती हो तुमच्यावर ही. हां, तर खरंच. मी सर्पमित्रांना बोलवलंय हां. आणि अशा वेळी जबाबदारी घ्यायला कोण तयार नव्हतं. अगदी. प्राचार्य पण म्हणाले, "मॅडम तुमच्या याच्यावर तुम्ही सॉल्व्ह करा हे." अरे बापरे! कारण हां, मग ते सर्पमित्राला बोलवलं. ते माझ्याबरोबर क्लास 3 होते. हां, हां. मग ते आम्ही दोघं मिळून मग डिसिजन घ्यायचं काय करायचं वगैरे. अय्या! ते हां. पण हां, मग ते सर्पमित्राला बोलवल्यावर ते आले. हं. त्यांनी बघितलं वरती, तर तो साप टीव्हीच्या तिथं असं बापरे! हे होतं आणि त्याचं एका साईडला शेपूट हं. म्हणजे ते एका स्टिक लावलेलं त्या स्टिक पट्टीला अडकलेलं होतं. हां, हां. आणि त्याचं तोंड दुसऱ्या स्टिक पट्टीला. हो. म्हणजे आणि ते मधलं वळवळ करत होतं असं त्याचं शरीर. बापरे! ते कल्पनाच करवत नाही ती. हो, तर मग तरी मग अशा वेळी बापरे! मला तर ते बघून म्हणजे असा घामच फुटला, की बरोबर बाबा आहे. अशा टाईपमध्ये असं जाणवं वगैरे. हो, मग हो. त्यांनी सांगितलं, की मॅडम म्हणाले या टाईपमध्ये त्याला वरती सरपटत काय-काय प्रजाती असतात ते वरती पण चढण्याची शक्यता असते. हो. आणि असे ओलसर झालेले असतात तर ओलसर जमिनीवरून सुद्धा ते जातात. ओह! मग त्यांनी वरती हे केल्यावर पहिल्यांदा ते हं. स्टिकला त्याला मोकळं केलं हां. आणि मग त्याला ते बाटलीमध्ये त्यांनी त्याला ते कोंडलं. बापरे! आणि ते कोंडल्यावर मग ते हे दुसरं म्हणजे तिथं ताई कसं आहे हे वरती हं. साप होता, पण त्या मुली सगळ्या होत्या खाली मग. तर हां, तिथं हां. ते स्टिकच्या परमेश्वरानं सापळा रचला कसा, ते हो. किकटपटीच्या रूपात ना. हो, म्हणजे स्वामी कुठल्याही रूपातनं येतात आणि रक्षण करतात. हो ना, पहिल्या याच्यामध्ये ते हां. म्हणजे गॅप होता जमिनीमुळं त्यामुळं ते हं. सापाचं तोंड असं हे केलं गेलं ना, त्यामध्ये पकडलं गेलं हां, हां, हां. आतमध्ये. आणि हं. आता स्टिकमुळे त्याला हालचाल करता आलं नाही. आलं नाही. अगदी. हां, मग बापरे! त्यामुळे ते हे झाल्यावर आम्ही ते फोटो प्राचार्यांना पाठवलेले. हां, 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 मग हां. ते शेवटी म्हणजे मी 4 वर्ष होते. हां, हां. तिथं अजिबात काही तिथं अनुचित प्रकार वगैरे काही घडला नाही ताई हो, त्या हो, हो. या हॉस्टेलमध्ये. आणि कसं आहे दरवेळी काय होतं थोडीशी मी खूप स्ट्रिक्ट हॉस्टेलचं होतं तर ते काय आजकालची पिढी तुम्हाला माहीत आहे.
बरोबर. मुलींना कसं आहे बंधनात ठेवायला नको आणि मी कितीही म्हटलं तरी मी जुन्या परंपरावादी विचाराची आहे. हं, खूपच खरंय. म्हणजे म्हणजे आपला रिस्पेक्ट आपण स्वतः ठेवला पाहिजे ना. अगदी, अगदी खरंय. नाहीतर कसं आहे मी काय वेळा म्हणेन की बाबा कुणाची पाळणा लावत बसणार तुमचं काम झालं आता निघा. बरोबर. म्हणजे हं. या टाईपमध्ये बाहेर बाहेर असं म्हणजे या टाईपमध्ये कितीही शिकलेलं असलं तरी जे लिमिटेशन माझे पाहिजे. स्वतःचे अगदी बरोबर आहे. मूल्य आहेत, अगदी, ती मूल्य अगदी. बेसिक मूल्य मी आतापर्यंत जपलेली आहेत ताई. अगदी आणि मग बरोबर. मी याच्यामध्ये असल्यामुळे काय माझ्या दरवेळी दर 2 दिवसांना माझ्या अगेन्स्ट तक्रार जायची प्राचार्यांकडं. हो का? की बाबा अच्छा. हो, की मॅडमला बदला, मॅडमला बदला. पण हो. प्राचार्य पण शेवटी कसं आहे त्यांना माहीत होतं की जोपर्यंत मॅडम हॉस्टेलमध्ये आहे तोपर्यंत अनुचित प्रकार कुठला घडणार नाही. करणार मग नाही. परत अरे. त्या मुलींना हं. ते सांगून हे करून पाठवून द्यायचे. हां. म्हणजे आणि ताई कसं ते थोडक्यात तरुण वयामध्ये ना, ह्या मुलांना कळत नाही चुकीच्या गोष्टी काय घडतायत हातातनं किंवा काय. ते एकदम वाहत जाऊ शकतात आणि अशा वेळेला कोणाचा तरी कंट्रोल पाहिजेच. ताई तुम्हाला सांगू हां, नाही मी आता कुठल्याही याचं घेत नाही. हां. पण मी एका ठिकाणी होते. हं, हं. तर तिथं 5 वर्षामध्ये 4 मुली पळून जाऊन त्यांनी लग्न केली. त्यांना मुलं अरे! झाली एखादं अरे! आणि ते त्यांना माहीत होतं की मुलींना यांचे पहिले लग्न झालेलं आहे. अरे! तर त्यांनी मुलं घेतली आणि मुलींना परत वापस हे केले. मग मुलींना स्वतःच्या घरी पण जाता येईना आणि नवऱ्याकडे पण नाही. अरे, अरे, बिचाऱ्या अरे! मग भाजी विकायला किंवा एखाद्या कंपनीमध्ये जॉब कर वगैरे एकटं राहून वगैरे हां. अशा टाईपच्या आयुष्यात आणि इंजिनिअरिंगचं बरबाद केलेली मी मुलींची आयुष्य बघितलेत. बापरे! अंगावर मग शहारे त्या येतात हां. अशा वेळी मी त्यांना हं, कितीही सांगितलं तरी म्हणजे तरुण वय आहे पण हं. बरबाद जाण्याचं जे आहे खरंय, खरंय. लोकं असतात काही. तर बरोबर आहे. त्याला बळी पडलं की थोडक्यात परत बळी पडलं खरंय. की हां. तर कसं आहे ताई, हं, या म्हणजे आता मी हं. तेवढ्या वर्षामध्ये मला वाटतंय मी खूप 8 ते 9 तास झोपते. माझी कल्पना आहे शांतपणाने हे कुठेतरी मला त्या मुलींच्या आत्म्याने दिलेले मला समाधान आहे असं समाधान वाटतं आहे. मला. त्यांचे विष आहेत ते. खरंय, खरंय. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्यांचे जे पालकांचे असतील, ते हां. पालकांचे मला कुठं ना कुठेतरी आशीर्वाद मिळतच असेल. धन्यवाद, आशीर्वाद आहेत. बरोबर आहे. आणि ताई या काळामध्ये मी खरं सांगू, हं. मी स्वामी समर्थांचं नामस्मरणाखेरीज फारशी पूजा कुठं केली नाही किंवा हं, माळ वगैरे केलं नाही. पण ताई ते हं. मुलांच्या मध्ये जे काम आहे ते फार हां. 22 वर्षात माझ्या हातनं झालेलं आहे. अगदी म्हणजे कर्म किती महत्वाचे आहेत आणि आपलं मन हो किती ताई. शुद्ध असणं महत्वाचं आहे. हेच हां, हां. महत्वाचं आहे. खरंय. आणि ते कसं आहे, मलाही या सगळ्या गोष्टीसाठी ना हं. वेळच कधी मिळाला नाही हो किंवा आता सुद्धा मी आले ना माझ्या घरामध्ये हं. मी सकाळची उदबत्ती लावते, हं. संध्याकाळची उदबत्ती पती लावतात. पण नामस्मरण दिवसभर चालू असते. अरे वाह! पण बाकीचं किती ते जे माळ करणं असो किंवा काही ते मी म्हणते की मला निवांतपणाने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा मी करेन. अगदी पण बरोबर आहे. ते कसं आहे यायलाच मला 8-8:30 वाजतात. हो. सकाळी 9 वाजता बघते ना गेलेले. मी. त्यामुळं मग या सगळ्या गोष्टीवरून ताई म्हणजे पण एक गोष्ट ठेवली आहे की स्वामींना मनापासून म्हणते की धन्यवाद देते ताई. खरंय, खरंय की ताई. तुम्ही मला तुमची आणि मी स्वतःहून जे मला धन्यवाद देतात मी स्वतःहून त्याच्याविषयी मी नंतर बोलेन कधीतरी कारण तो बरोबर. एक प्रसंगच आहे. हो, आणि हो. ताई हं, आणि या प्रसंगामध्ये कसं आहे हं. धन्यवाद तुम्ही कारण हे सगळं स्वामींनी घडवून आलेलं आहे. हो, हो, हो. खरंय. आणि आपण परीक्षा जसं देतो दरवेळी तसं स्वामीही आपल्या परीक्षा देत असतात ना. अगदी, आणि अगदी. आपल्याला प्रत्येकाला त्या परीक्षेमध्ये आपल्याला अध्यात्माची पायरी वर, वर, वर चढायचं असतं ना. अगदी बरोबर आहे. किती आणि सुंदर ताई सांगताय. हां, म्हणजे मला वाटतं की मला एक होतं की किंवा
एक काळ असा होता की माझं मन एकदम चलबिचल असायचं, मला झोप लागायची नाही. हो ना? तो होतं ते ती पोझिशन होती ती माझी नरक असं मला वाटतं. आणि ज्यावेळी बरोबर. आता मन शांत झालंय, हां. छानपैकी झोप, स्वामींचं नामस्मरण हाच माझ्या दृष्टीनं खरा स्वर्ग आहे असं वाटतं अगदी, मला अगदी. ताई. हे लाखात एक म्हणजे बोललात. हेच महत्वाचं म्हणजे आहे. आपल्याला आणि रोज म्हणजे रात्री हां. हां. नाही रोज बरोबर आहे ताई. तुम्ही म्हणताय ना म्हणजे स्वर्ग नरक ह्या हां. दुसरीकडे कुठलं नाही. आपल्या स्वतःच्याच मनामध्ये येत नाही ह्या अगदी, कल्पना. अगदी. खरंय, खरंय. आणि दुसरी गोष्ट मला एक समजली की अ, कितीतरी लाख योनीमधून हा जन्म मिळतो ना मानव जन्म. बरोबर आहे. मग या जन्मामध्ये मी एकच ठरवलेलं की या हं. जन्माचं काय करायचं आहे तर चांगलं करायचं. म्हणजे मला स्वामी स्वतः म्हणतील की तू माझा शिष्य आहेस. याचा हां. मला अभिमान वाटतो. या हं. टाईपनं मी ठरवलेलं की आपलं म्हणजे वागणूक या पद्धतीची पद्धतीची असायची असायला म्हणून. अगदी बरोबर आहे. किती छान आणि सांगताय ताई तुम्ही. हां, हं. ताई मी तुम्हाला म्हणजे मी स्वामींकडं मी प्रत्यक्ष या 10-12 वर्षात 15 वर्षात मी काही मागितलंच नाहीये. हो ना? पण ते ना मी त्यांचे नामस्मरण केलं, की बरोबर ते अशी व्यवस्था घडते, की ते माझ्या माझ्या जवळ येतच आपलं. अगदी, अगदी. ना पैसा मी कधी मागितला, ना सोनं मागितलं आणि हां. ना कधी काय. पण ते त्यांचे स्वामींना माहीत आहे माझ्या गरजा काय आहे. बरोबर. अगदी. आणि स्वामींना आणि सगळं कळतं. आपल्यासाठी जे चांगलं ते हां. आपल्यासाठी ते करत असतात सगळं. ते कसं आहे स्वामींची हां. लीला अशी असते, की ते प्रत्येक गोष्टीला आपल्याला नाही पण कसं आहे ताई, काय-काय वेळा कसं आहे या दुनियेमध्ये छक्के पंजे लोकं पण असतात. हो, असतातच ना. ते कुठे मग नाही त्या असं नाही. अशा वेळी कसं आहे आपल्याला स्वामींनी सांगितलंय तुम्ही स्वतः टिट फॉर दॅट म्हणजे ज्याचाच तसं खरंय, तुम्ही वागलं पाहिजे. खरंय, खरंय. आणि असं मला वाटलं एखाद्या ठिकाणी. कारण हां. कसं आहे, आपलं मन स्वच्छ असलं तर दुसरी गोष्ट दुसरा मनुष्य त्याचा फायदा घ्यायचा बघतो. अगदी, अगदी. मग खरंय. अशा वेळी मी काय करते ताई, खरं सांगू मला असं वाटलं की हे गोष्ट असं आहे. तर हं. त्याच्यापासून मी लांब राहणं मी वाद घालत नाही, पण त्याच्यापासून लांब राहते. किती छान सांगताय तुम्ही आणि हे हो ताई. सगळ्यांनी शिकलं पाहिजे याच्यातनं, की त्या हो. गोष्टींपासून लांब राहावं, उगाच वाद घालायला जाऊ नये. खरंय. नाही, नाही. आणि ताई आता तुम्हाला मी कधीतरी सांगेन, की शक्यतो मी हां. कॉलेजमध्ये सगळ्यामध्ये असते, पण मी स्वतः एकटी असते. हो ना? हो, हो. म्हणजे नामस्मरण माझ्याबरोबर माझे नामस्मरण हेच माझं संगाती आहे. अरे बाकी वाह! हो, हो. माझं नामस्मरण हेच माझं संगाती आहे. किती म्हणजे सुंदर. हे सगळं म्हणजे माझं जे काम करते मी ते माझं 100% तन, मन, धन अर्पण अगदी. करूनच करते. पण कसं बरोबर. आहे, हं, हं. कुठं कुणाच्यात गॉसिपिंग करत नाही हां, ते किंवा तर कधीच करू नये. हां, एखाद्याच्याबद्दल कुठं हे करत नाही. माझं बरोबर. काम झालं की मी निघून जाते ताई. अगदी एकतर बरोबर. छान वाटतं मला. आणि आता जवळ-जवळ असं 13 ते 15 वर्ष झाली मी या टाईपमध्ये आणि मला मनःशांती लाभते ताई. खरंय, खरंय. खूप छान ताई. मी शेअर करते हां ताई. आणि ताई तुम्ही दुसरी गोष्ट ज्यावेळी माझं योगासनाचं पण सांगाल ना, त्यावेळी सुद्धा हां. तुम्ही ते फोटो टाकलेले, तुम्हाला जे योग्य वाटतील ते फोटो. नक्की, नक्की टाकणार. मी ते बघितले ना, लगेच डाउनलोड करून ठेवते मी त्यामुळे. आणि ताई कसं आहे म्हणजे जे मी शेअर केलेले अनुभव आहेत ना, हे मला प्रत्यक्ष आलेले आहेत. आणि हो. कसं आहे आता इथून तुम्ही एवढे तुमच्या याला सुद्धा चॅनलला सेवेकऱ्या आणि ताई याच्यामुळे माझ्या अनुभवामुळे जर सेवकऱ्यांमध्ये काय बदल होत असेल, हो. तर खूपच म्हणजे याचं सार्थक झालं असं मला वाटतं. आणि तर ताई तुमचा आवाज तुम्हाला पण सॅल्यूट आहे माझा. नाही होत तुम्ही एवढं कष्ट माझ्यासाठी घेताय माझ्या अनुभवांसाठी.
नाही, काही कष्ट नाही. पण इतकं छान वाटतंय ना ताई ते तुमच्या अनुभवांमुळे किती तुम्ही नाही ताई, हे जे अनुभव आहेत ना, हां. आतापर्यंत मी कुठंच शेअर केलेले नव्हते. हो ना. इव्हन म्हणजे नुसतं बोलतं म्हणजे कसं आहे, माझ्या पतींना सुद्धा माहित नाही हे. हो म्हणजे ना? ते माझ्या पुरतेच होतात, की बाबा काय आहे, आपले अनुभव आलेले जर त्याचा पॉझिटिव्ह इफेक्ट होत असेल तर शेअर हो, करण्यात हो. इंटरेस्ट अगदी बरोबर असा आहे. होता. मग खरं आता माझ्या अनुभवाला एक प्लॅटफॉर्म मिळाला. मिळाला ना. हां. आणि मला असं दिसून आलं की सेवेकरांना सुद्धा म्हणजे त्याच्यामध्ये सुद्धा परिवर्तन होतंय. त्याच्यामुळे मी होतंय. हां. ठरवलं की तुमचा चॅनल जे काय माझे अनुभव आहेत ते हां. सगळे तुमच्या चॅनलद्वारेच मी हे आणि करणार आहे. कमेंट वाचताय ना तुम्ही? किती छान छान तरी कमेंट मला येते. वेळ मिळाला की हां. तेच, तेच. ठीक आहे. ठीक हां. आहे. सगळं स्वामींच्याच इच्छा आहे. खरंय, खरंय. त्यामुळे मग आणि तुमच्या सर्वांचे आशीर्वाद आहेत ना माझ्या. खरंय, खरंय, खरंय. अगदी. खूप छान ठीक आहे. ताई. मी शेअर करते. हां, ठीक आहे. श्री स्वामी श्री स्वामी समर्थ. समर्थ ताई. ताई, हं, तुम्हाला एक विचारायचं. मी हं. काय-काय मला वेळ मिळेल तसं तुम्हाला हे करते, कारण आतापर्यंत मी 50%च अनुभव माझे शेअर केलेले आहेत. हो ना? मग इतक्या ठिकाणी मग हां. जसं वेळ मिळेल तसं शेअर कर, म्हणजे नक्की करा. बाकीच्यांचे अनुभव राहत नाहीत ना नाही, माझ्यामुळं. नाही, नाही, नाही. असं नाही. मी शेवटचा मिस कॉल पर्यंत मी सगळ्यांचे अनुभव घेते. तुम्हाला 9ला वेळ असेल 9ला करा, 9:30ला असेल तेव्हा करा. काही हरकत नाही. नाही, कोण कारण मला असं वाटतं की मी दुसऱ्यांचे जर त्यांनाही मिळायला पाहिजे ना, की नाही, नाही. बाबा. मी काय करते ताई, हां. की जेवढे मिस कॉल आहेत ना सगळ्यांना मी कॉल करूनच झोपते. आणि ताई कसं आहे, हां. दुसरी गोष्ट काल मी एक त्या त्या तिळं झालेलं त्या ताईंचा अनुभव ऐकला. बापरे! त्यांनी बघा तर ना. किती छान 3 तिळं झालेलं, किती म्हणजे ते त्याच्या म्हणतात स्वामींची ना कृपा ना. आणि म्हणजे म्हणतात ना आंधळा मागतो एक डोळा, हां, देव हां, देतो हां. 2 डोळ्यात. तसं नाही, तशी पण कसं आहे आणि कष्ट या लोकांना कितीतरी म्हणजे कष्टातनं जीवन उभं करावं लागतं हो ताई. हो, हो, खूप हो. कष्टामधून त्यांच्यामध्ये खरंय, खरंय. आयुष्य हे करावं लागतं. खूपच खरंय. त्यांना पण खूपच. किती त्यांचं कौतुक आहे त्यांच्या मिस्टरांचं पण, त्यांचं पण. हो ना, खरंच मला काय-काय काय हां, होतं ताई, मी बघितलं, हां, की हे अनुभवांमधून ना मी फारसं जग बघितलं नसेल, पण हां. त्या अनुभवावरून ना माझे संकट आलेले मला कमी वाटायला लागले. हां, खरंय, खरंय. म्हणजे एकदम सगळ्या याच्यामध्ये एक हां. क्षुल्लक गोष्ट वाटायला लागली आहे. म्हणजे हो, हो, हो. संकटाचा मी बाऊ करते ना काय-काय वेळा, बरोबर. तर ती खूपच कमी येते दुनियाच्या हो. मानानं. खरंय, खरंय. आणि आपलं मला काहीच नाही. हां. शहाणपणा शिकवण्यासाठी स्वामी दररोज काय-काय वेळा ताई हो. स्वामींचं नंतर मी तुम्हाला काही कधीतरी सांगेन. स्वामी थप्पड पण अशी देतात माहीत आहे, अशा वेळेला मला गप्प बसावं लागतं. हं. खूप जोरात असून हे करतात. हो, खरंय. अशा वेळेला. त्यामुळे मला असं वाटतं की माझ्या जवळचं कोणतरी माऊली आहे, तिचे हो, हो. आशीर्वाद आहेत. अगदी खूप. बरोबर. ते आपल्या हक्काच्या लोकांनाच ते इतके जवळ करतात. उगाच हो, हो, कोणाला हो, हो. करत नाहीत त्यांचं ते. नाही, कसं आहे ताई, हां. शेवटी ते सुद्धा परीक्षा घेतच असतील ना, हां, परीक्षेमध्ये. घेतातच, घेतातच. हां, ती शेवटी ईश्वरी शक्ती आहे ताई. अगदी बरोबर आहे. खूप अगदी बरोबर खूप आहे. ईश्वरी शक्ती आहे. खरं. आजकाल ताई कसं आहे, मनुष्याचं एखाद्या वेळी गॅरंटी देऊ शकत नाही, पण परमेश्वर आत्तापर्यंत परमेश्वराने मला कधीही फसवलेलं नाहीये. मला पण नाही फसवलेलं. अगदी बरोबर. हो मला ना, पण तेच कधीच कसं नाही आहे ना. फसवलं. तेच हे आहे ना, कुठल्या ना कुठल्या तरी रूपात येतो ना ते. येतात. अगदी, अगदी. खूप छान तर ताई. मी शेअर करते हां. ठीक आहे. स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. ओके.